आधी सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्या एका फोनवर विनंतीला मान देण्याचा वेळ दिला, त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार आणि स्वागत. आजची पत्रकार परिषद आयोजनाचा एक महत्वाचा विषय घेऊन आलोय. त्या विषयाचं नाव मी असं दिलंय, चला बोलूया माझ्या गावाच्या विकासावर. विकास कोणाचा, गावाचा तर वैयक्तिक कोणा व्यक्तीचा, ह्या विषयावर मी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे, चालू आर्थिक वर्षात नगर परिषदेने 26-27 साठी धनतस्ता व्यवस्थापनासाठी 3,67,47,000 रुपयाचं टेंडर तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय जळगाव येथे पाठवलेले आहे. आणि हे टेंडर मागच्या वर्षी 1,13,00,000 रुपयाला नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराला दिलेलं होतं. अशी कोणती परिस्थिती बदलली वर्धावची, त्याचे 1,13,00,000 रुपयाचं टेंडर 3,67,00,000 रुपयापर्यंत तांत्रिक मंजुरीसाठी नगर परिषदेला पाठवावं लागतं. अशी तिची मालमत्ता नगर परिषदेच्या हद्दीत वाढून गेले. आपल्या समजा 25-26 ला त्या मालमत्ता 12,000 असतील, तर येत्या वर्षात तर त्या मालमत्ता 48,000 झालेल्या नाही, किंवा 35,000 झालेल्या नाही, किंवा 25,000 सुद्धा झालेल्या नाही. त्या मालमत्ता येत्या वर्षात फक्त 76 मालमत्ता नगरपालिका हद्दीत वाढलेल्या आहेत. याचं अधिकृत माझ्याजवळ नगरपालिकेचं पत्र सुद्धा आहे. अशी सगळी परिस्थिती असताना 1,13,00,000चं टेंडर 3,67,00,000 पर्यंत का जातं, आणि त्याला हे नगरपालिका प्रशासन तांत्रिक मंजुरीसाठी जळगावला पाठवतंय. ठीक आहे, ठेकेदाराने ती अमाऊंट भरली, ती कशा माध्यमातून भरली, कोणाच्या माध्यमातून भरली, तो विषय वेगळा. पण नगरपालिका प्रशासनाची जबाबदारीच आहे. 3,67,00,000चं टेंडर मंजुरीसाठी पाठवताना त्याच्यावर मुख्याधिकाऱ्यांची सही आहे, म्हणजे त्यांनी प्राथमिक संमतीच्या विषयाला दिलेली आहे. मग त्यांनी त्या वेळेला ते पाहायला हवं होतं. आणि मुख्याधिकाऱ्यांनी म्हणजे नगरसेवक जर एखादं बेकायदेशीर कृत्य करत असेल किंवा त्याला कायद्याचं पूर्ण नॉलेज नसेल, तर त्याला ते नॉलेज देऊन कोणतंही काम कायदेशीर मार्गाने करून घेण्यासाठी प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांची इथं नेमणूक केलेली आहे. प्रशासनाचा व्यक्ती इथं जर बसलाय तर तो ह्या कामासाठी बसलाय, त्याने ती जबाबदारी पार पाडायला हवी. ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली. हा पहिला विषय. त्याच्या पुढचा विषय, मग ह्या संदर्भात मी काय केलं, मला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा मी या संबंधित दस्तऐवज घेण्यासाठी नगर परिषदेत गेलो. मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आलेलो, लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेलो नगरसेवक आहे. आणि मला लोकांनी जबाबदारीने तिथं निवडून दिलेलं आहे. आणि मला माझ्या ते जबाबदारीचं भान असल्यामुळे मी या टेंडरची माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा मी ती घेण्यासाठी नगर परिषदेत गेलो. तर सीओ मॅडम म्हणतात, तर तुम्ही माहिती अधिकाराने ती माहिती माझा मी देते, तुम्हाला 2 दिवसात देते, 4 दिवसात देते. त्या गोष्टीला आता महिना होऊन गेला, ती माहिती त्यांनी मला दिलीच नाही. ऍक्च्युअली नगरसेवक मी असताना मी मागितलेली माहिती त्यांनी मला त्वरित उपलब्ध करून देणं हे संविधानिक आहे, ही कायदेशीर बाब आहे. मी लोकप्रतिनिधी आहे आणि ती जनहिताची माहिती होती. तिथे मी तोडीपाणीसाठी किंवा सेटलमेंटसाठीची माहिती घेत नव्हतो, परंतु त्यांनी ती मला माहिती दिलीच नाही. मी संबंधित जे दस्तावेज होते ते मिळवले माझ्या पद्धतीने. ती काही अडचणीचा विषय नाही. ते ताब्ज हातात आल्यामुळेच मला ही पत्रकार परिषद घ्यायला उशीर झाला. नाहीतर ही पत्रकार परिषद मी 15 दिवस आधीच घेतली असती, पण ताब्ज मला उशिरा मिळाला. मग ह्या दस्तावेज मिळाल्यानंतर मी मान्य जिल्हाधिकारी जळगाव आणि सहाय्यक आयुक्त नगरपालिका विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज केले. तर ह्या निविदेला तुम्ही प्रशासकीय मान्यता देऊ नये, कारण तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर, टेक्निकल मंजुरी मिळाल्यानंतर ते प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढे जातं. कोणतेही निविदा त्याला मान्यता देऊ नये म्हणून मी विरोध केला. लेखी पत्र तसं मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसं लेखी पत्र मी दिलेलं आहे. आता त्याच्यावर पुढे काय कारवाई करतात जिल्हाधिकारी साहेब, तो महत्वाचा विषय, तो पाहू आपण. जर त्याच्यात न्याय नाही मिळाला बचावच्या जनतेला, तर मी उच्च न्यायालयात सुद्धा मी एक रिट याचिका दाखल करायच्या तयारीत आहे.
फक्त ती भरधाव जनतेच्या हितासाठी. आता आपल्याच नगरपालिकेचा दुसरा विषय, माझी पत्रकार परिषद झाली म्हणजे आता लय सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद होणार. आज ही प्रसिद्ध होईल, उद्या लय आमचे लहान बंधू सन्माननीय सत्ताधारी पक्षाचे नेते लचिचंद भाऊ लगेच पत्रकार परिषद घेतील, काहीतरी बोलतील, वैयक्तिकरित्या बोलतील. माझी विनंती असेल, जसं मी हे डॉक्युमेंटवर पुराव्यासह बोलतोय तसं त्यांनी सुद्धा ते पुराव्यासह बोलावं. तर ही निविदा आम्ही पाठवलीच नाही, 367 ची निविदा आम्ही पाठवलेलीच नव्हती, हे दस्तावेज बनावत आहे. काहीतरी जे असेल ते कागदपत्राच्या आधारे त्यांनी बोलावं. वैयक्तिकही बोलू नये, ते योग्यही राहणार लोकांची दिशा. कारण असंच मागच्या वेळेलाही झालं. अभय योजनेच्या संदर्भात जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली. त्यांना सर्व समजतं, ते दुसऱ्यांना मूर्ख समजतात. आम्ही अभय योजनेचा ठराव पुढच्या महिन्यात करून घेणार आहे. अहो, अभय योजनेचा ठराव करायचे अधिकार आपल्याला नाही आहेत दादा. ते अधिकार महाराष्ट्र शासनाला, नगरविकास मंत्र्यांना आहे. तिथून GR येतो आणि नंतर अभय योजना लागू होते. आपण तो ठराव आतापर्यंत केला नाही. त्या पत्रकार परिषदेला जवळजवळ 4-6 महिने होऊन गेले. आता 21 ऑगस्टला लोकांचं भरणं आहे, थकबाकी भरायची वेळ येऊन गेली लोकांनी व्याज सुद्धा भरून दिले. साहेब, हा एक महत्वाचा मुद्दा होता. ज्या दिवसापासून नगरपालिकेची पहिली सभा झाली, म्हणजे आमची नगरपालिका आम्ही निवडून आल्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 ला आमची सर्वसाधारण सभा झाली. प्रत्येक सभेच्या 8-10 दिवसाआधी नगरसेवकांकडून विषय मागवले जातात. व तुमचे काही विषय असतील तर तुम्ही ते लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात नगरपालिका प्रशासनाला द्या. त्यानंतर विषय पत्रिकेवर तुमचे विषय घेतले जातील. मी 17/2 च्या सभेच्या 8-10 दिवसा आधीपासून, म्हणजे जेव्हा विषय मांडण्यात आले तेव्हापासून आतापर्यंतची जी सभा झाली आहे, आमची आत्ता मागची सभा झाली 9 जुलै 2026 ला. त्या सभेच्या दिवसापर्यंत माझ्या वतीने माझ्या लेटर पॅडवर लेखी स्वरूपात 1 नंबरचा विषय दिलेला आहे. नगरपालिकेचा आपला कारभार स्वच्छ प्रतिमेचा आहे हे लोकांना दाखवण्यासाठी आपली सभा लाईव्ह करा. विधानसभा लाईव्ह होते, संसद भवन लाईव्ह होतं, मग आपली सभा का लाईव्ह होऊ नाही शकत? त्यासाठी शासनाचा ज्या सुद्धा आलेला आहे परिपत्र ते शासनाचं, आणि त्या परिपत्रकानुसारच तुम्ही ती सभा लाईव्ह करा असं माझं म्हणणं आहे. की तो 20/5/2022 चा परिपत्र शासनाचं आलेलं आहे. सभा लाईव्ह करावी नगरपालिकेच्या वेबसाईटला. परंतु आजपर्यंत मी सुचवलेला तो विषय सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर घेतला नाही, किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याने शासन परिपत्रच आहे म्हणून त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही. मग नगरपालिकेच्या प्रशासनाचं कारभार जर पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेत आहे तर तो लाईव्ह होऊ द्या ना, लोकांना पाहू द्या. नगरपालिकेची सभा तशी चालते, लोकांचं ज्ञान वाढेल, लोकांना माहिती मिळेल, लोकांना समजेल कोणता नगरसेवक तिची बोलतो, गावाच्या हिताचं किती बोललं जातं, विषय कसे मंजूर केले जातात, कोणत्या विषयाला ब्रेक लावला जातो, हे लोकांना समजण्यासाठी आणि नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आहे हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण ही सभा लाईव्ह करा याच्यानंतरच्या, असं प्रशासनाला, सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे. तिसरा विषय, महाराष्ट्र शासनाचे 2 GR आहेत. एक 16/4/2013 आणि एक 3/3/2015. हे दोन्ही GR असं म्हणतात का वर्ध नगरपालिकेला रोजगार हमी योजना लागू करावी. कारण वर्ध नगरपालिकेला रोजगार हमी योजना जर लागू, आता आपली अडचण अशी होते, आपण नगरपालिका हद्दीत असल्यामुळे आपल्याला रोजगार हमी योजनेचा किंवा शासनाच्या शेतकऱ्यांच्या ज्या स्कीमा आहेत त्याचा कोणताही फायदा होत नाही. आणि शासन निर्णय असं म्हणतो का वर्ध नगरपालिकेला रोजगार हमीच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा. त्या अनुषंगाने मी माझ्या लेटर पॅडवर हा विषय शासन निर्णयाचा उल्लेख करून
विषय पत्रिकेवर माझ्या वतीने हा विषय घ्या म्हणून नगराध्यक्ष मॅडमांना म्हणजे आमच्या ताई साहेबांना आणि सीओना पत्र दिलं. त्या अनुषंगाने हा विषय अजेंड्यावर आला देखील. पण त्या मीटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सीओ मॅडमांनी असं सांगितलं सभागृहाला, तर रोजगार हमी योजना आणि मनरेगा, रोजगार हमी योजना आता मनरेगा झाली आहे आणि मनरेगा आता जी रामजी अशी एक योजना आलेली आहे. म्हणून आता तो जो 2015चा निर्णय, शासन निर्णय 13 आणि 15चा, त्याच्यासाठी असं काहीच नाहीये की योजना रद्द झाली रोजगार हमी योजना, असं काहीतरी त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. त्यावेळेला मी त्यांना प्रश्न सांगितलं, मला तसा शासन निर्णय द्या. पण आता माझं बहुमत नाही, सत्ताधारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांचं ब्लाइंडली म्हणजे गावाच्या हितपेक्षा प्रशासनावर जास्त विश्वास. त्यांनी तो विषय तसा काही घ्या मला त्या सभागृहात दिलाच नाही. आता मी याच्यात एक म्हणतो, आता ही रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासनाने आणली 1970 मध्ये. त्याचा अधिनियम झाला 1977 मध्ये. अधिनियम करून ती अंमलात आली 1977 मध्ये. मनरेगा ही केंद्र सरकारची योजना आहे. ती आली 2005 मध्ये. अहो, ती योजना जर 2005 मध्ये मनरेगा आली तर 2013 मध्ये 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने रोजगार हमीचा शासन निर्गमित केला नसता ना. जर रोजगार हमी योजना आणि मनरेगा ही योजना येतच राहिली असती तर 2013 आणि 2015 मध्ये शासन निर्णय आला महाराष्ट्र शासनाचा, तर वर्धा नगरपालिकेला रोजगार हमीची योजना राबवण्यात यावी म्हणून. हा एक महत्वाचा मुद्दा. म्हणून माझी पुन्हा सर्व सत्ताधाऱ्यांना आणि नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे. नगरपालिका प्रशासनाला विनंती की सत्ताधारीत निर्णय येते त्यांच्यासोबत मी असेलच. त्या निर्णयात त्या भरधाव जनतेच्या हितासाठी वर्धा नगरपालिकेत रोजगार हमी योजनेची योजना राबवण्याचा शासन निर्णयाची आपण अंमलबजावणी करा. त्याच्यामुळे आपल्या भरधावता जनतेचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा फायदा होईलच आणि आपला आदर्श जिल्ह्यातही घेतला जाईल आणि जिल्ह्यातनं तो आदर्श पूर्ण महाराष्ट्रात घेतला जाईल. म्हणून आपण तुझं तरी एक क्रांतिकारी पाऊल उचला आणि ही योजना राबवा शेतकऱ्यांच्या हितासाठी. यात सगळ्यात महत्वाचा विषय रोजंदारीचे माणसं. गेल्या 3 महिन्यात यांनी रोजंदारीचे आधी रोजंदारी बेसवर 16-17 माणसं काहीतरी नगरपालिकेत कार्यरत होते प्रशासकात. ही योजना हे माणसं गेले या मागच्या 3 महिन्यात 45 वर, 16-17ची संख्या 45 वर गेली आणि ते लावण्याचा कोणताही ज्यांनी फॉलो केला नाही. कोणत्याही शासकीय विभाग प्रमुखाची याच्यासाठी मागणी नाही तर मला माणसं पाहिजे, मला माणसं मनुष्यबळ अपूर्ण आहे. जे माणसं आपले परमनंट आहेत ते ऑलरेडी त्यांना बसायला झालं नाहीये. हे माणसं यांनी वाढवले. मग त्याच्यावर चर्चा झाली, वादविवाद होत आहे, हे होतंय ते होतंय म्हणून त्यांनी ते माणसं 45 पुन्हा 22 वर आणून बसवले. पण त्यांनी माणसं जमी करताना नवीन लावलेले माणसं जमी नाही केले. जे व्यक्ती 10-10 वर्षापासून तिथं काम करत आहेत, ज्यांना तिथल्या कामाचा अनुभव आहे, त्या माणसांना कमी केलं आणि नवीन माणसांना भरती केलं. हा त्याच्यावर अन्याय नाही का? बर, त्यांना नवीन माणसांना जे लावलं, आता असा पिक्चर तयार केला जाईल, नवीन माणसांना असं भासवलं जाईल तर सचिन चोरच्या तुमच्या विरोधाचे, तुमच्या पोटावर पाय ठेवतोय. बाबा, मी तुमच्या पोटावर पाय नाही ठेवते, मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांनी 10 वर्ष तिथं आपण मेहनत केली, त्यांना तिथला अनुभव आहे आणि यांनी या नवीन माणसांना रोजंदारी बेसवर लावताना काहीतरी निकष लावायला हवे होते. अनुभव व्हायचा. अनुभव नसेल तर तुम्ही त्या पदासाठी लायबल आहेत का? समजा मी जन्म मृत्यूवर बसलोय, पण मी जन्म मृत्यूवर बसलोय, माझं शिक्षण जर 5वीचं असेल तर मी जन्म मृत्यूवर काय काम करू शकतो? बर, नगरपालिकेचा दाता तो हटवणार आहे, तो तेवढा विश्वासार्हता ठेवणारा आहे का? तर तो तुमचा दाता विचारून देणार आहे पुढं, याची शाश्वती कोण घेणार? असं नव्हतं व्हायला. तर या माणसांनी रोजंदारीचं काम परत शासनाचा म्हणजे नगरपालिकेचा घ्यावा आणि यांनी आमच्या सर्व नगरसेवकांसाठी काम करावं. कोण येतं, कोण काय बोलतं, कोणी काय अर्ज दिला,
तुम्ही काय माहिती मागितली, हे कामासाठी हे बसवलेले असतील, असं व्हायला नको. हेही आपल्याच गावातले आहेत, त्यांची मी विरोधात नाही, पुन्हा सांगतो मी त्यांच्या विरोधात नाही. यांनी असा पिक्चर तयार केला, सचिन चोरजा म्हणतो यांना काढून टाका, मी कधीच म्हटलो नाही यांना काढून टाका. ज्यांची जिथं गरज असेल त्यांना तिथं लावा, जे जिथं पात्र असतील त्यांना तिथं पोट भरू द्या. ज्या माणसांनी 10 महिने 10 वर्षापासून काम केलंय त्यांना का तसं केलं याचा निकाल द्या. बर, 45 माणसांचा पदातिची जाणार होता तुमचा, तो नको फंडातनं जाणार होता, तो तुमचा माझाच जाणार होता. 1 करोड 13 लाखाचं टेंडर 3 करोड 67 लाखात तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते सर्वसामान्य माणसावरच तो बोजा येणार होता. तो बोजा काही शासनावर जाणार नव्हता. 90 लाख रुपये, 80 ते 90 लाख रुपये एमएससीबीची थकबाकी नगरपालिकेकडे. उद्या त्यांनी जर आपली लाईन टच केली तर आपलं काय होणार? पाणी पुरवठा बंद होणार, स्ट्रीट लाईट बंद होणार. मग आता याला सर्व जबाबदार कोण राहील? आपण अशा पद्धतीने जर करत राहिलो तर मग. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, गावाच्या हितासाठी सोबत राहा, गावाच्या हिताचे निर्णय घ्या. राजकारण निवडणुकीसाठीच असतं. निवडणुकीनंतर आपण सर्वजण नजर सेवत आहोत. नजर काढून द्या, सेवक म्हणून काम करा. बाकी मी बोलायला नव्हतो. विकास गावाचा करूया, सर्वजण सोबत राहून करूया, हीच विनंती. आणि मी ह्याच उद्देशाने तिथे आलेलो आहे. मी हे बोलल्यावर परत असं म्हणतील का आम्ही पैसे खाण्यासाठी आलो आहेत का? तुम्ही पैसे खाण्यासाठी नाही आलेले. मला लोकांनी त्याच कामासाठी तिथं पाठवलंय. चौकीदार म्हणून मी आलोय, जनता माझी मी जनतेचा. हे ब्रीज वाक्य घेऊन आणि हे ब्रीज वाक्य डोक्यात ठेवूनच मी काम करतोय. यापुढे करत राहणार. जय श्रीराम. प्रश्न विचारतो आपण सुरुवातीला जे म्हटलं की नगरपालिका तुमको देखा तो